या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अखेर अजित पवारांच्या अपघाताविषयी पहिला गुन्हा दाखल, आरोपी कोण? विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती। त्यासाठी त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि बारामती पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। अखेर सोमवारी दिनांक 23 मार्च 2026 रोजी पहिला गुन्हा दाखल झाला आहे। कर्नाटकातील बेंगलुरू शहरातील हाय ग्राउंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 0 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोहित पवार यांच्या फिर्यादीनुसार 0 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहितेतील कलम 61, 103, 105, 106, 125, 238 आणि 336(2) या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे हा FIR पाठवण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली। आता त्यानुसार महाराष्ट्रात गुन्हा दाखल होऊन त्यानुसार तपास होणार का, असा प्रश्नही रोहित पवारांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला। कर्नाटकातील पोलीस प्रशासन अजितदादांना न्याय देण्यासाठी सरसावत आहे, पण महाराष्ट्रातील पोलीस न्याय देऊ शकत नाही, असे रोहित पवार म्हणाले। कर्नाटक पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी 66 पानांची कागदपत्रे दिली आहेत। महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने कर्नाटकात जावे लागल्याचे रोहित पवारांनी सांगितले। 0 FIR मध्ये आरोपी म्हणून वैयक्तिक कुणाचेही नाव घेण्यात आलेले नाही, सर्व संबंधित व्यक्ती असे त्यामध्ये नमूद केले आहे। 0 FIR मध्ये म्हटले आहे की तक्रारदार रोहित पवार हे यापूर्वी मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। CID कडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या अँगलने तपास केला जात असल्याने या प्रकरणाचा स्वतंत्रपणे क्रिमिनल तपास व्हावा यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली। ही घटना म्हणजे गुन्हेगारी षडयंत्र असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे।